चला लगेचच ऑन गोईंग मॅचकडे आपण वळत आहोत, जिथे तुमच्या समोर जोडले जातील या मॅचचं समालोचन करण्याकरिता तेजस धोबी. चेक. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट. थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. नाणेफेक इथे मात्र विन होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला दादूचा बडा आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचा आहे. क्षणाचाही विलंब न करता दादूचा पाडा गाव आपण जर का पाहिलं तर यस महाराष्ट्र पोलीस आय थिंक शत्रुघ्न भोई त्यांनाही आपण खेळताना पाहाल. तदनंतर आपण जर का विचार केला तर बैलगाडा शर्यत करिता खूप सारं प्रसिद्ध आणि प्रचलित असणारं हे गाव दादू सपाट आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्यातरी येत्या काही दिवसांमध्ये ज्या गावावरून रहदारी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच मुंबई वडोदरा हायवे ज्या गावातून जाताना आपल्याला पाहायला मिळालं आहे ते दादू सपाटाचं गाव. आणि त्या गावाच्या मैदानालाही तितकी सारी पसंती क्रीडा विश्वातील सर्व नागरिकांच्या वतीने ते मात्र दिली गेली. आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल ज्या संघानं श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा असा भगवा परिधान केला आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी नजदीक असलेलं हे गाव खांडपे गाव आपण इथून मात्र पाहत आहे. चांगला अटॅक याही टीमकडे आपण इथून मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच काय घडेल काय बिघडेल. इथे येणारे मात्र 4 षटकं आहेत. त्या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीनं इथून मात्र मॅचचं समतोल पाहायला मिळेल किंवा किती धावांपर्यंतचं इथे मात्र मजल मारलं जाईल, किती धावांचं आव्हान इथून मात्र दिलं जाईल हे मात्र येत्या काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दादूचा पाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू अजूनही आमच्या कॉम्बॉक्समध्ये पोहोचलेला नाही आहे. विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हरेश चला पाठवून द्या. आणि आपापसात चर्चा नकोय. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात. आयोजकांनी त्या पद्धतीचे कान आमचे इथे टोचलेले आहेत. पण द्या आपण सक्त ताकीद की आपापसात जमू नका आणि आपापसात चर्चा फलंदाज नम्रतेची हात जोडून विनंती करतोय आपण कोणीही इथे मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्य करू नका. इथून टायमिंग लावलेलं आहे. दादूचा वाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू आहे की नाही? जतीनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता टीम दादूचा वाडा संघाकडून षटक क्रमांक पहिले घेऊन इथून मात्र जतीन तयार. चला शत्रुघ्नजी भोईर आपण मॅचला करायचे लवकरात लवकर सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र जतीन तयार. षटक क्रमांक पहिलं घेऊन पहिलाच बॉल यावेळेस गोत्यात फसवायचं होतं. इथे मात्र खळून काढलं अक्षरशः या चेंडूला असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. या सिंगल मिळतीये एकेरी धावेने. आता मात्र आई गावदेवी खांडपे संघाचं इथे मात्र पाहायला मिळतं खातं खुल्लं होत असताना. टायमिंग इथून लावलेलं आहे. 12:07 इथून मात्र सुरुवात झाली आहे. 5 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला षटकं संपवायची आहेत. आणि पहिली जे 3 षटकं आहेत 4 षटकांमधील ती 15 मिनिटांमध्ये संपवा. अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जतीन तयार. षटक क्रमांक पहिलं आपण इथून मात्र पाहताय. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवले जात आहेत. दिलेल्या जागी त्वरित जाऊन उभं राहायचं आहे. गोलंदाज तयार होत असताना सातत्यानं रनअपमध्ये मिस्टेक, तब्बल दुसरा चेंडू किंवा दुसरं अटेम्प्ट असेल, दुसरं ट्राय असेल, जिथे मात्र चेंडू डिलिव्हर करत असताना थोडासा चुकतोय इथे मात्र जतीन. चला जतीन, याही गोष्टी मॅनेज करणं आपलं कर्तव्य असेल, कारण आपल्याकडे एकतर टायमिंग कमी असतो आणि या गोष्टी मॅनेज करून आपल्याला चेंडू डिलिव्हर करायचं असतो. त्यामुळे विनंती असेल की थोडंसं घाई करणं इथून मात्र आता बंधनकारक. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज जतीन तयार. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन, फटका कन्वर्ट केलाय. गॅप हेरला होता, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल केलं गेलं होतं. एक क्षेत्ररक्षक पूर्ण ते रिझन सांभाळत असताना असं वाटलं की कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळेल, पण क्षेत्ररक्षण अतिशय स्ट्रॉंगली होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे, आपल्याला पाहायला मिळतोय. नाही आहे, अतिरिक्त खेळाडू पोहोचला नसल्यामुळे दादूचा बडा संघाला इथून मात्र 2 धावांकरिता पॅनलाइज केलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देत आहेत. ऑन साईडला हा स्ट्रोक कन्वर्ट होईल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फेकी होईल. तोपर्यंत धावा किती मिळतील, तर धावा इथून मात्र मिळेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 3 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. 3 या अंकावर धावफलक. खूप साऱ्या स्लो पद्धतीनं क्रिकेट आपल्याला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी होताना पाहायला मिळतं. ज्या 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केल्या गेल्या त्या पहिल्या षटका ज्या आहेत, म्हणजे जी पॅनल्टी लावली गेली आहे त्या 2 धावा आपण पहिल्या षटकानंतर ॲड करणार आहोत खांडपेकरांच्या खात्यामध्ये. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज जतीन इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल, ओ टेक्निकल स्ट्रोक, पुरेपूर क्षेत्र खाली होतं, फायदा घेतलाय. सन्माननीय निलेश दादा गुरव यांच्या स्टँडला सलामी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4. सोमत चौकार आपण पाहताय. धावसंख्या चौकारानं जाऊन पोचताना स्थिरावताना 7 या अंकावर. खांडपेकर खूप सारं वेट करत असतील या चौकाराचा किंवा या स्ट्रोकचा, आणि फायनल तो कन्वर्ट होत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल, अपील 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 स्ट्रॉंगली इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अपील इतकं स्ट्रॉंगली झालं की फलंदाजांच्याही मनामध्ये थोडीशी धडकी भरली आहे की काय, आणि धाव गेला इथून मात्र नापसंती दर्शवली गेली. निर्धाव आवश्यकता होती या चेंडूची चौकार गेल्यानंतर, आणि फायनली तो कन्वर्ट होत असताना चेंडू संपतात. 5 धावसंख्या 7. तेजस कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तेजस, गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली जाईल. डायरेक्टली हिट करायचं होतं, प्रॅक्टिस करत असतील कदाचित डायरेक्ट हिटची, म्हणून इतकी हिंमत दर्शवली गेली आहे. इथून मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडून षटक संपलाय. क्रमांक 1चा धावसंख्या 8. उत्कृष्ट गोलंदाज च्या ट्रॉफी दाते आदरणीय सन्मान्य योगेश दादा वारगडे इथे उपस्थित होत आहेत. आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. धावसंख्या होती ती म्हणजे धावसंख्या 8 या अंकावर, आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड करून धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आई गावदेवी खांडपे संघाचं 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला, आम्ही विनंती करतोय योगेशजी वारगडे साहेब, आपण या VVIP डाईसवर आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केलं गेलं आहे प्रदीप भोईरला. बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव आहे आणि बैलगाडा मालकसुद्धा आहेत. नक्कीच चला प्रदीप, विनंती करतोय थोडीशी घाई करा. प्रदीप खूप सारा वेळ खर्च करताय. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 षटकं तुम्हाला इथून मात्र संपवायची आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आमच्या इथे उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय योगेशदादा वारगडे, ज्यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी इथून मात्र मिळाली, आणि त्यांच्या समवेत आदरणीय सन्मान्य योगेशदादा रणदिवे सुद्धा उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस कुफे चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय की काय? इथे मात्र फटका फसलाच होता. सोप्पा झेल
लिलया झेल इथून मात्र सध्या तरी ड्रॉप होत असताना आणि नुकसान सध्या तरी होत असताना इथून मात्र टीम दादूचा बडा संघाला ड्रॉप झाला झेल त्याचा फायदा घेत धावा किती कन्वर्ट केल्या गेल्यात तर 2 धावा इथे मात्र मिळवल्यात आणि धावा संख्या 12-12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं प्रदीप भोईर मैदानाच्या आतमध्ये अगदी जीवाच्या आकांतानं गोलंदाजी करतोय पण ज्या पद्धतीने साथ मिळायला हवी क्षेत्ररक्षकांची ती कदाचित जतीन इथून मात्र न देताना पाहायला मिळतोय गोलंदाज प्रदीप तय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा थोडंसं आक्रमक चेंडू किंवा हल्ला करणारा चेंडू असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे सिंगल मिळाल सिंगल शिवाय काही इथून मात्र मिळणार नाही आहे चला गेम स्पीडअप करा नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप तयार पुढचा बॉल यावेळेस क्रॉस द लाईन भिरकावून दिलाय संतोष बामा भोईर स्टँडला सलामी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6 चला गेम थोडंसं स्पीडअप करा आपापसात जमू नका पण आपण सुद्धा ताकीद द्यायची षटकार पाहायला मिळालाय धावसंख्या षटकाराच्या वरतीने जाऊन पोहोचताना डायरेक्टली 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे चांगल्या पद्धतीनं अटॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार पुढचा बॉल हो याही वेळेला एफर्टलेस स्ट्रोक जसा चेंडू येत आहे तसा डायरेक्टली फेकून दिला जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाही षटकार थँक्यू सो मच लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळाले धावसंख्या जाऊन पोहोचताना 25-25 या अंकावर सलग 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळणार का प्रत्येक प्रेक्षक राजा आमचा आता मात्र आतुर झालाय 2 चेंडू 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालेत गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप तयार पुढचा बॉल हो सबमरीन डिलिव्हरी खूप सारा चेंडू खाली ठेवून यष्टीरक्षकाकडून घडली आहे चूक हा चेंडू बाउंड्री लाईनच्या नजदीक जाता 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 राहिला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण पॉवरफुल होताना 22 स्वरूपात मिळणाऱ्या इथून मात्र धावा किती तर इथून मात्र धावा मिळतात 22 स्वरूपात आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात 3 धावा मिळत आहेत आणि धाव फलक 3 धाव्याच्या बढतीनं 28-28 या अंकावर चौकार जरी मिळाला नसला तरी 3 धावा पळून इथे मात्र पूर्ण केल्यात आणि धावा संख्येमध्ये भर टाकताना आता मात्र हे बॅटर पाहायला मिळतात गरज आहे लाईफलाईन का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी या धावा इथे मात्र दर्शवत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5 धावा संख्या 28-28 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं चला प्रदीप शेवटचा अंतिम एक चेंडू आहे प्रत्येक चेंडू मागे आपण वेळ जास्त खर्च करू नका गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार पुढचा बॉल यावेळेस डावकुरे हाताच्या फलंदाजाकरिता होता सिंगल मिळेल सिंगल शिवाय काहीही इथून मात्र पुनश्च एकदा मिळणार नाही या षटक समाप्तीचा इशारा षटक क्रमांक पहिलं दुसरं संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29
तिसरं षटक आदेशला आणले गेले. षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता द्वितीय षटकाचा विचार केला तर पॉवरफुल फटके कन्वर्ट होताना आपण इथून मात्र पाहिलेत. आदेशच्या पहिल्याच बॉलवर प्रहार करतायत. फटका फसलाय की काय? यस, डेफिनेटली फटका फसतोय. चेंडू खाली किरण, विकेटचं बदन, फलंदाज बाद. भव्य दिव्य असं आयोजन, जणू हे मैदान न राहता एक स्टेडियम उभं राहिलं. स्टेडियमचं लुक आमच्या देवी आणि मंडप डेकोरेटरच्या मार्फत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आमचं संपूर्ण आपण पाहू शकताय. आमचा टॉस बॉक्स आपण इथून मात्र पाहू शकताय. संपूर्ण स्टँड आमचे आपण इथून मात्र पाहू शकताय. स्टँड आपण इथून मात्र पाहताय. आदेशला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर आणि आदेशचा पहिला जर का आपण बॉल पाहिला तर विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात खूप वेळानंतर इथून मात्र मोहित बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. चला आदेश घाई करा, न्यू बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि हाही फटका इथून मात्र फसलाय. हरेश चेंडू खाली, लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच जय बजरंग खांडपे आणि विपक्षात मी स्पोर्ट कवाड बी या 2 संघांमध्ये ही लढत इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही विनंती करतो जर का दोन्ही संघ इथपर्यंत उपस्थित झाले असतील तर नाणेफेकीसाठी 4थं षटक संपल्यानंतर आपण त्वरित इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. मी स्पोर्ट्स कवाड बी आणि जय बजरंग खांडपे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रेमनाथ लांडले गेले गोलंदाजी फलंदाजी करण्याकरिता आणि गोलंदाजी ट्रॅकवर आदेशला आपण पाहताय. चांगल्या एक आदेश दिला होता चांगल्या गोलंदाजी करण्याचा आणि त्याला साजेसं काम सध्या तरी करत असताना तब्बल 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवर झेल होताना बॉलर हॅट्रिक कसं म्हणायला हरकत नाही आहे. कदाचित हॅट्रिक हुकली गेली. इथून मात्र सिंगल इथून मात्र मी त्या डबाच्या प्रयत्नामध्ये रनआउट करण्याची आहे नामी संधी. बॅकअपला होता क्षेत्ररक्षक म्हणून बाल बच गए, अन्यथा कदाचित इथून मात्र 2च्या अवधी 3 धावा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. धावा संख्या 31 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना या 2 धावेनं तिसरं षटक प्रगती पदावर. चेंडू संपतायत 3, धावा संख्या 31. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल थर्डमॅन रिजनला ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडूला पाहण्याच्या ऐवजी समोर पाहत बसला. जर का चेंडूचा थोडा जरी वेग जास्ती असताना तरी कदाचित चौकार जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. पुनश्च एकदा धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या गेल्यात. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. दोन धावा इथे मात्र कन्वर्ट होताना आपण पाहिल्या. धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं 33-33 या अंकावर धावफलक. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपतायत 5, धावा संख्या 33-33. शेवटचा अंतिम एक बॉल यावेळेस प्रहार खेळला गेलाय. खूप वेळ चेंडू हवेमध्ये
लांबी कमी, सोप्पा झेल लिला या झेल. इथे मात्र ड्रॉप करत असताना 1 सेकंड जतीन. या ज्या चुका आहेत ना, झेल ड्रॉप करणं तदनंतर क्रिकेटमध्ये कदाचित महागात ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. या चुकांवर रोख लावणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची चांगली प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. या षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35-35. 10वी आणि 12वीला जर कोणी विद्यार्थी इथे पोहोचले असतील तर कृपया करून तुम्ही हा आकडा लक्षात ठेवा. तुमच्यासाठी महत्त्वाचा आकडा आहे, कारण 35% काठावर पास. म्हणून अभ्यासाला लागा. 10वी 12वीची परीक्षा कमीनसून. किरणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. सातत्याने जर का बघितलं तर आपण काही टुर्नामेंटमध्ये किरणला पहिलं षटक हाताळताना आपण इथून मात्र पाहिलं आहे. पण या वेळेला कदाचित अंतिम षटक हाताळण्याकरिता ठेवलं एक वेगळी रणनीती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला, मिड स्पोर्ट्स कवाड बी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जय बजरंग खांडपे, चला आपण सुद्धा यायचं आहे. ललित गुरव, आपण पोहोचलात तर त्वरित आपण इथपर्यंत इथे पोहोचायचं आहे ही विनंती इथून मात्र असेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किरण. पहिलाच बॉल किरणचा आपण इथून मात्र पाहताय. अचूक टप्पा आणि वेळेवर वेगावर अतिशय परफेक्टली नियंत्रण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि तदनंतर इथून मात्र निर्धाव फेक पाहायला मिळते. अक्षरशः फलंदाजाला कन्फ्यूज करणारा हा चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण पाहिली आहे 35-35 या अंकावर आपण पाहताय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण तयार. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही इथून मात्र मिळणार नाही. स्लो क्रिकेट आहे. तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर चौयात मॅचच्या दिशेनं गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट आणि परफेक्टली हिट इथे मात्र ठरलाय. विकेट सोईल बदन, फलंदाज बाद, अचूक निशाणा, विकेट. चला, फक्त थोडीशी घाई करणं इथून मात्र बंधनकारक तुम्हाला असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय. पुन्हा एकदा गुंगारा देणारा हा चेंडू, निर्धाव फेकी डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू संपुष्टात येतील या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचतात. 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजून विशेष. इथून मात्र आपण पाहताय निर्धाव फेक. हिवाळीवरून शुभेच्छा पोहोचतायत दादूचा पाडा संघ आणि शत्रुघ्नजी भोईर यांना. संदीपजी चौधरी साहेबांकडून शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्थिरावतीये, ती म्हणजे 36-36 या अंकावर. आणि विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र समोर ठेवली आहे. ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समोर मोहिनीजी पाटील. त्याआधी आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. आणि
बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. बी स्पोर्ट्स कवाड बी टॉस साठी या त्वरित. सन्माननीय संतोषजी भोईर, योगेशजी वारगडे आणि संतोषजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित या. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते इथून मात्र टॉस केला जाईल. एका बाजूने आपल्याला आई जय बजरंग खांडपे संघ पाहायला मिळतो आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र पाहायला मिळेल. तो काय म्हणे या दोन्ही मान्यवर आम्ही विनंती करतो. देवयानी मंडप डेकोरेटर्सचे मालक संतोषजी भोईर, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला एक वेगळं लुक देण्याचं काम त्यांनी केलंय. त्यानंतर बेस्ट बॉलरचे ट्रॉफी दाते आदरणीय योगेशदादा वाडगडे आणि सातत्यानं शेलारनगरी आल्यानंतर आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व. नाणेफेक केली जाते. इथे कवाड आणि खांडपेच्या विपक्षात कॉलिंग कोण देणार आहे? खांडपे. छापा असं कॉल इथे मात्र आलंय आणि काटा पाहायला मिळतोय. आपण पाहताय मान्यवरांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक देऊन त्यांना व्यासपीठावर इथे मात्र स्थानापन्न व्हायचंय. जास्त वेळ घेणार नाही. या नाणेफेक विन झाला. विकी काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. कवाड नगरीमध्ये आपण एक आयोजन करत असता डे नाईट स्पर्धा आपली पाहायला मिळते. पण यावेळी शेलार नगरीमध्ये येऊन हे आयोजन पाहता आणि मैदानाच्या सजावटीबद्दल काय म्हणाल? दरवर्षीप्रमाणे जय बजरंग शेलार संघ खूप चांगलं आयोजन करतो आणि यावर्षी सुद्धा आयोजन चांगलं केलं. आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि हीच अपेक्षा असेल का पुढच्या वर्षी आणि दरवर्षी अशीच आयोजन कराल, यापेक्षा चांगलं आयोजन कराल आणि असेच टुर्नामेंट ऑर्गनाईज कराल. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर खांडपे संघ कॉलिंग तुझ्याकडून होता. जर का नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आता फलंदाजी आली आहे. खांडप्यावरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलात. हे आयोजन पाहता फलंदाजी करायला मजा येईल का? मजा आहे खूप. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. नाणेफेक कक्षातून न्यूज कवाड संघ नाणेफेक विन होतोय. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून खांडपेकरांना फलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. आम्ही तुर्तास थांबतोय. तुम्ही नका थांबू. पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो 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 चेक. अरे जतीन
नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो एका बाजूने आहे गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आहे गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा अशी मॅच पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करताना टीम खांडपे संघाने धावा फलकावरती जोडला गेला, त्यामुळे 36 आणि 37 धावांचं आव्हान पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. जे सकाळच्या सत्रामध्ये पहिलाच मॅच मध्ये आपल्याला 37 धावांचं आव्हान दिसलेलं आणि हे पार करताना हरेश भोईर आणि जतीन भोईरची जोडी मैदानामध्ये आणि पहिला बॉलवरती चौकार, नंतर एक सिंगल आणि डॉट लॉफ करायचा प्रयत्न केला, हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर स्वतः गोलंदाजाने झेल सोडली. जिथे गोलंदाजीवरती आपण प्रेमनाथला पाहत होतोय, प्रेमनाथ आहेत गोलंदाजीवरती खांडपे संघाकडनं आणि अजून एक खांडपे संघ इन ऍक्शन तुम्हाला येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये दिसणार देखील असणार आहेत. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जर खांडपे संघाचा विचार केला तर 2 खांडपे संघ आपल्याला लढताना दिसतील. सध्या मैदानामध्ये दाखल आहे गावदेवी स्पोर्ट्स खांडपे संघ आणि यानंतर जय बजरंग खांडपे. लो राहिला यावच बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि त्याच दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. कॉन्क्रीट विकेटवरती आपण अनेकदा पाहिलंय की अशा प्रकारचे चेंडू अनेकदा पाहिले जिथे बॅटर्सने अनेकदा स्ट्रगल देखील केलं. एक जीवनदान जतीनला नक्कीच मिळालं आणि सध्या हरेश भोईर एक प्रमुख खेळाडू दादूचा पाडा संघाकडनं बॅटिंगवरती. पुन्हा टप्पा पडल्यानंतर यावेळेस उसळी घेतली आणि तदनंतर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 37 धावांचा पाठलाग करताना विदाऊट लॉस धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 6 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. जय बजरंग चषक 2024 पाहतोय. वेळ 12:33 तुमचा खेळ चालू झालाय, त्यामुळे 12:36 झाले, म्हणजे 3 मिनिटांमध्ये अवधी हा षटक कंप्लीट केला. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये या स्पर्धेच्या नियमावलीनुसार 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. मॅक्स टू मॅक्स 17 मिनिटं तुमच्याकडे असतील, पण जर 18 मिनिटं चालू झाला तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डमध्ये, सो आउटफिल्डला गॅप मोठे असतील जिथे मॅच क्रुशियल असेल. आणि कालच्या दिवसामध्ये आपण 2 संघांना अशा प्रकारची पॅनल्टी दिलेली आहे, त्यामुळे हे रूल्स आहेत हे स्ट्रिक्टली फॉलो करण्यात येतात. कारण की नियोजन चांगलं आहे, आयोजन चांगलं आहे, रूल्स देखील तुम्हाला इकडे फॉलो करावं लागेल. नियमावली मी म्हणतोय सकाळच्या सत्रापासून की एक स्पर्धेची नियमावली तयार केली आणि ती नियमावली फॉलो करावीच लागेल, एनी डाऊट. त्यानंतर मीत स्पोर्ट्स कवाड बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला जय बजरंग खांडपे या 2 संघांना लढताना पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकर एंड वरती जतीन भोईर आणि गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक नयन पाटील. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा निर्बंध आठवले. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 6. जतीनसाठी हा बॉल अगदी मिड विकेट बॉन्ड लाईनला क्लिअर करताना निघून जाते सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला गेला. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या त्या 12 आकड्यावरती. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा संघाला आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. सध्या स्ट्रॉंग संघ आहे, खूप जास्त स्ट्रॉंग संघ आहे. या संघाच्या अनेक वर्षांपासून अनेक साऱ्या चर्चा आपण पाहिल्या होत्या आणि अनेकदा मी याआधी देखील उल्लेख केलाय की कुस्तीच्या मैदानातून अचानक हा क्रिकेटच्या पटलावरती आलेला संघ आणि मग असा काही आला की मग त्यांचं चर्चा देखील सुरू झाली. आणि आता सध्या ज्युनियरच्या गटानंतर सिनियर बी आणि सिनियर बी नंतर सिनियरचा प्रवास करताना म्हणजे अनेक साऱ्या संघांना पराभूत करून आपली यशाची एक एक पायरी चढत हा संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि सध्या त्यांना इन ऍक्शन आपण पाहतोय. जतीनसाठी हा पुढचा बॉल हवेमध्ये, तदनंतर पंचांचा इशारा. धक्का क्रमांक पहिला बसताना जतीन भोईर माघारी परततील. विकेट क्रमांक पहिला.
विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवरती नयन पाटीलला मिळालेली सफलता पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर किरण भुईर मैदानात पाहतोय. डावकुरा आताचा बॅटर आहे किरण भुईर. बॅटिंग वरती किरण भुईरला पाहतोय. इनाट नंबर क्रमांक 3 वरती 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे फारसा मोठा धावा नाहीयेत किंवा फारसा छोट्या देखील नाहीयेत. पण गोलंदाजी ज्या पद्धतीने चालू आहे कदाचित 37 धावा मोठ्या वाटू लागतील जर आणखी 1-2 विकेट मिळाले तर. थोडीशी घाई करायचा प्रयत्न करा प्लीज, कारण की खांडपे संघाचा टाइम वाढत चाललाय. सो बॅटरला विनंती करेन. षटक क्रमांक दुसरा आहे आणि नयन पाटील गोलंदाजीवरती तयार. किरण भोईर साठी नयनचा चेंडू क्रमांक पहिला आणि वैयक्तिक तिसरा. फील्ड सेटअप वारंवार बदलवले जातात. डावकुराताचा फलंदाजाला खूप सारा बेनिफिट या मैदानावरती, पण तशा प्रकारची बॅटिंग जर झाली तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. धोंडावडवली संघाकडनं यावेळेस टप्पा पडला, बाउन्स पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर 1 ने वाढते. धावा फळकावरती 13 आकड्यावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समनला खूप सारा बेनिफिट आहे या मैदानावरती, कारण की लेफ्ट हँडेड बॅट्समनची ऑन साईड थोडीशी छोटी आहे. त्यामुळे गोलंदाजी करताना थोडंसं कॅल्क्युलेटेड गोलंदाजी करावी लागते. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय. यावेळेस देखील पंचांचा इशारा आला वाईडच्या स्वरूपामध्ये. बघा, जरी 2 वाईड चेंडू हाताळले असतील तरी पण इरादे स्पष्ट आहेत त्या गोलंदाजाचे. आणि जे लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या अगेन्स्ट आपण अनेकदा अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज पाहतोय की एखादा डावकुराताचा फलंदाजाचा सर्वात स्ट्रॉंग झोन त्याची ऑन साईड असते. तो ऑन साईडला खूप मोठे फटके खेळू शकतो. त्यामुळे ऑप्शन ही लेंथ ठेवली आहे. यावेळेस थोडासा आतमध्ये आलाय, बॅटची कडा यावेळेस. आणि म्हटलं होतं ना की जरी 2 वाईट बॉल आले असते तरी स्ट्रॅटेजी किंवा इरादे आहेत ना हे स्पष्ट आहेत की ऑप्शनच्या बाहेर चेंडू मी टाकणार आहे, मग त्याच्यावरती तुम्ही छेडखानी करा आणि मग एज किंवा विकेट जाऊ शकता. आणि तेच पाहायला मिळालं. बॅटची आउटर एज लागली आणि धक्का क्रमांक दुसरा, जो सर्वात महत्वाचा धक्का. प्रदीप भोईरला पाहतोय. हरेश आहेत मैदानामध्ये. जतीन माघारी परतले गेले, किरण भोईर माघारी परतले. आता प्रदीप भोईरला बॅटिंग वरती पाहतोय. हरेश अजून येणं बाकी आहे. आणि अनेकदा आता या आधी हरेशला पाहिलं मागचा काही हंगामापूर्वी जर बघितलं गेलं तर क्रमांक 2 किंवा 3-4च्या भूमिकेमध्ये असायचं, पण आता त्याची भूमिका बदलली आहे. आता फिनिशिंगच्या रोलमध्ये सध्या फिनिशर म्हणून त्याला संबोधलं जात आहे. पण आता या मॅचला सध्या इथून कसं पुढे जाईल आणि जर हरेशची जिम्मेदारी आली मैदानामध्ये तर मग फिनिश केली जाईल का, सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आता सध्या मैदानात उद्भवतोय. पण पाहूयात बॅटिंग प्रदीप भोईरची. बॅटिंग स्ट्रान्स वरती आहे. धावा फळकावरती 14 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 आल्या ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता. हलक्या गतीने खेळून काढला चेंडू. एक सिंगल धाव बनवली जाईल आणि एका सिंगल वरती थांबावं लागतं आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 15 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय नयन पाटील. आणि आतापर्यंत नयनने 2 वाईड आणि 4 फायर डिलिव्हरीज पाहिल्या, ज्यामध्ये 2 विकेट देखील त्याने मिळवलेत. म्हणजे एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेंडू होते. आपटून टाकलाय. तसंच बॅकहँडचा वापर करताना खूप मोठा फटका येईल. बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर सरळ निघून जातोय. हा धमाकेदार फटका षटकार.
धावा फलकावरती जोडला गेला. टोटल 21 या षटकाराच्या मदतीने 21 आकड्यावरती. या षटकातील 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत या गोलंदाजाने टोटल 7 चेंडू फेकलेत, ज्यामधले 2 अनलिगल डिलिव्हरीज आहेत आणि 5 फायर डिलिव्हरीज आहेत. त्यामुळे एक शेवटचा अंतिम चेंडू असा आता इथून असेल आणि बॉल तयार. आतमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये स्टॉप करायचं होतं. रनआउटची संधी आहे, पण तदनंतर गमावली गेली आणि कुठल्याच प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. 37 धावां सपाटला करताना आपण पाहिलंय टीम गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा या संघाला आणि 37 धावां सपाटला करताना पहिल्या 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा फलकावरती जोडल्या गेल्या 21, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 सिंगल आली. एक जतीनच्या बॅटमधनं षटकार पाहिलाय आणि जर बघितली गेली तर हरेशच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार आणि सिंगलचा विचार केला तर आतापर्यंत टोटल 2 सिंगल्स पाहायला मिळाल्यात आणि वाईडच्या स्वरूपामध्ये 2 धावा 1 लेग बाईस, म्हणजे एकंदरीत सगळा समाविष्ट केल्या तर 21 धावा फलकावरती आहेत. 12 मध्ये 21 बनवल्यात आणि 12 मध्ये आता विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 16, म्हणजे 8च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 12 वाजून 45 मिनिटं देखील झाल्यात. 12:33 ला ही मॅच चालू झालेली. बघा 12 मिनिटं कंप्लीट झाले. तुमच्याकडे आता हा षटक कंप्लीट करण्यासाठी अवधी 3 मिनिटांचा आहे. फार तर 4 मिनिटं. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी ज्याने बॅटिंगवरती टोटल धावा फलकावरती बनवल्या गेल्या होत्या 10, मोहित पाटील गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सध्या आपण पाहतोय. तयार मोहित होते षटक क्रमांक 3 घेऊन. बोल तयार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. आता सध्या मी म्हणेन की टीम दादूचा पाडा संघाला 8च्या सरासरी धावा बनवायच्या, त्यामुळे 16 धावा फलकावरती बनवायच्यात. फारशा मोठ्या नाही आहेत 12 चेंडू 16 धावा, पण एक बिग हिट किंवा एक मोठा फटका गरजेचा आहे तर मॅच कंट्रोलमध्ये येईल. अदरवाईज असे डॉट बॉल मॅचचं समीकरण वाढवेल हवेमध्ये आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय. फलंदाज होते बाद. आणखी एक धक्का बसताना माघारी परतताना यावेळेस आपण बॅटर पाहतोय प्रदीप भुईर आणि आता बॅटिंग वरती येत आहेत फिनिश करण्याच्या अंदाजामध्ये आदेश भुईर. आणखी एक चांगला बॉल यावेळेस आदेश भुईर करिता होता आणि त्याच्यावरती जर पाहिला गेलं तर एक धाव तर बनवली गेली. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये धाव आहे. कुठल्याच प्रकारचा बॅटचा संपर्क नाही किंवा शरीराने देखील लागला नव्हता आणि शरीरात जर लागला असता तर लेग बाईस म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात. बघा बाईस आणि लेग बाईस या अशा प्रकारच्या धावा असतात ना की ज्या बॅटरच्या खात्यात येत असतात आणि बॉलरच्या खात्यात येत नसतात. त्यामुळे या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव किंवा चोरटी धाव देखील आपण त्याला म्हणतो आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते. 22
22 आकड्यावरती तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मोहित पाटील गोलंदाजी करताना आणि हरेश भुईर सध्या स्ट्रायकर एंड वरती माशी धुरा सांभाळतात. चला जाऊयात आपण मॅचकडे पुन्हा एकदा. गोलंदाज तयार होत आहे मोहित पाटील. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. धावा फळकावरती 22 आकड्यावरती आहेत आणि स्ट्रायकर एंडला यावेळेस आपण हरेश भुईरला पाहतोय. मोहित तयार क्रमांक 4चा चेंडू हाताळण्यासाठी. हरेश भुईर आदेश भुईरची जोडी सध्या मैदानामध्ये आहे. ओपनिंग पार्स मध्ये आलेला हरेश अजून देखील मैदानात आणि आता फिनिशिंगचा रोल करण्यासाठी आदेश दाखल झालाय. पण मॅच फिनिश होईल का हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उद्भवतोय सध्या मैदानामध्ये. पुढचा बॉल हरेश साठी पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल षटकार. वरती 28 बघा याच गोष्टीची चर्चा केली होती की एखादा मोठा फटका गरजेचा आहे टीम दादूचा पाडा या संघासाठी आणि तो मोठा फटका आला. पुन्हा एकदा इथे बॅटची कडा घेतली होती आणि तदनंतर गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचून स्टॉप करतात मोहित पाटील. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मोहित यांचा शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावा फळकावरती 28 विजयासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 7 चेंडू आणि 9 धावा. आज इक्वल मॅच सकाळी आपण पाहिली होती अशाच प्रकारची जिथे 7 चेंडू 9 धाव्यांची गरज होती. अंतिम चेंडू डॉट आला मग 6 चेंडू 9 वरती मॅच गेली आणि ती मॅच शेवटच्या शरी 2 चेंडू 4 वरती आणि मग चौकार जोडला. जशास तशी मॅच चालू आहे. बल तयार. ओ हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय उंचीवर लांबी नाही आणि तदनंतर धक्का बसताना महत्वाचा मोहितने मिळवली सफलता आणि मॅच मध्ये देखील कलाटणी.
12 वजा 12th मॅन गोलंदाजीवरती गोलंदाज क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिमचं घेऊन पंकज टीम धोंडापडवली संघाचा एक प्रतिनिधी आपण आयोजकांसोबत जोडायचा आहे. गोलंदाज पंकज तयार. 6 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फिनिशरच्या रोलमध्ये आदेश भोईर आणि त्याच्या समवेत दीपेश अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉल तयार. वरी फर्स्ट पहिला बॉल कार्पेटच्या सहाय्याने खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी स्वीप. आजची मॅच होती आणि आता देखील तेच घडतंय मैदानामध्ये. जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सकाळच्याच मॅचचं. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. 5 चेंडू 5 धावांची गरज असणार आहे. ओ यावेळेस सुकी भीम आणि त्याच्यावरती टोटल धावा बनवल्या गेल्या. त्या 2 आणि 2 धावेच्या मदतीनं नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढल्या जाऊन पोहोचल्या गेल्यात. 35 आता विजयासाठी 2 धावेची गरज असणार आहे. म्हटलं होतं ना की आदेश भोईर फिनिशरचा रोल आहे त्याच्याकडे सध्या आणि वेल फिनिश करतोय मॅच. मग त्याला संघाच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही कुठेही पाठवा. ओपनिंगसाठी पाठवा, 1 डाऊनला पाठवा, क्रमांक 3, 4, 5 ला कुठेही खेळवा, या फिनिशर खेळवा. तो त्याचे कामं करतोय. इथे मिस झालाय. फ्रीडचा चेंडू होता आदेशसाठी. कदाचित फार करायचं होतं त्या चेंडूवरती पण कोल्ड वॉर पाहायला मिळाला. कुठलाच प्रकारचा मोठा फटका नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आता विजयासाठी 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. सकाळी 2 चेंडू 4 पाहिजे होता तर 4 चेंडू आणि 2 धावा आहेत. बॉल तयार. हलक्या गतीने टेक्निकल फटका खेळायचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव तर बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं अब तुम्हारे हवाले मॅच हे सांगताना सध्या दीपेशच्या कांद्यावरती जिम्मेदारी टाकली आहे. 3 चेंडू 1 धावेची गरज असणार आहे. डावकुराताचा दीपेश आता स्ट्रायकर एंडवर. तर डॉट बॉलची गरज आहे. या आधी या परिसरामध्ये 3 चेंडू आणि 1 धाव रोखताना आपण पाहिलेली आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव कंप्लीट आणि मॅच देखील समाप्त होत. हार्ड लक टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे and wish you all the best and congratulations team आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा.